नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पीएम किसान योजनेचा जर 23वा हप्ता तुम्हाला हवा असेल तर तुम्हाला एक काम करायचं आहे. तर नेमकं हे कोणतं काम करायचं आहे आणि हे कोणतं काम केल्याने तुम्हाला पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता मिळेल याची सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्याचसोबत हा 23वा हप्ता नेमका तुम्हाला कोणत्या तारखेला मिळेल याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहे. त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग बांधवांनो, बघूयात हे काम नेमकं कोणतं आहे जे तुम्हाला 23वा हप्ता लवकरात लवकर मिळवून देईल. तर बांधवांनो, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी वार्षिक ई-केवायसी प्रक्रिया ही अनिवार्य करण्यात आली आहे. म्हणजेच हे जे काम आहे बांधवांनो, हे काम म्हणजेच ई-केवायसी प्रक्रिया करणे हे आहे. तर तुम्हाला पीएम किसान योजनेचा हप्ता हा इथून पुढे पाहिजे असेल, त्याचसोबत 23वा हप्ता तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला ही केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ हा इथून पुढे मिळणार नाही. आणि जे शेतकरी बांधव ही केवायसी पूर्ण करतील अशांचीच ही योजना इथून पुढे सुरू राहील. पुढे बघा, केंद्र शासनाने 30 जून ही अंतिम मुदत दिली असून मुदतीपूर्व ही केवायसी प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांना पुढील 2,000 रुपयांचा हप्ता हा त्यांचा रोखला जाऊ शकतो. तर बांधवांनो, 30 जून ही अंतिम मुदत दिली आहे. 30 जूनच्या अगोदरच तुम्हाला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करायची आहे. जर तुम्ही ही प्रक्रिया पूर्ण केली नाही तर तुमचा 2,000 रुपयांचा लाभ हा रोखला जाऊ शकतो. यंदा बायोमेट्रिक किंवा फेस ऑथेंटिकेशनद्वारे वार्षिक पडताळणी बंधनकारक करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी तातडीने ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे, असे आवाहन कृषी विभागाने शेतकरी बांधवांना केलेले आहे. पीएम किसान योजनेत लाभार्थ्यांची अचूकता राखणे, अपात्र लाभार्थी व बनावट नोंदी रोखणे आणि निधी थेट जे गरजू आणि पात्र शेतकरी बांधव आहेत यांच्या पर्यंत पोहोचवणे ह्या ई केवायसी मोहिमेचा मुख्य उद्देश असणार आहे. तर बांधवांनो, ही जी ई केवायसी प्रक्रिया तुमच्याकडून करून घेतली जात आहे ती यासाठी केली जात आहे की जे पात्र शेतकरी आहेत आणि जे गरजू शेतकरी आहेत अशा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर ह्या योजनेचा लाभ मिळावा आणि ते शेतकरी त्या योजनेपासून वंचित राहू नये, याच या ई केवायसी मोहिमेचा उद्देश आहे. पुढे बघूयात की हा 23वा हप्ता नेमका शेतकरी बांधवांना कधी मिळेल. तर शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी ही अतिशय आनंदाची बातमी आहे की पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता हा जून अखेरीस किंवा जुलै महिन्यात जमा होण्याची शक्यता आहे. मात्र ई केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळणार आहे. तर बांधवांनो, तुमचा 23वा हप्ता जो आहे तो 23वा हप्ता जून महिन्याच्या अखेरीस म्हणजे जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये किंवा जुलै महिन्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे. मात्र यामध्ये बघा, ज्या शेतकरी बांधवांनी ई केवायसी पूर्ण केली आहे अशा शेतकरी बांधवांनाच 23वा हप्ता हा मिळणार आहे. आणि ज्या बांधवांची ही प्रक्रिया पूर्ण झालेली नाही, ज्यांनी ई केवायसी पूर्ण केलेली नाही अशा शेतकरी बांधवांचा हा 23वा हप्ता रोखला जाऊ शकतो. बांधवांनो, पीएम किसान योजनेतील सर्व लाभार्थी शेतकऱ्यांनी 30 जून पूर्वी वार्षिक ई केवायसी पूर्ण करावी. प्रक्रिया न केल्यास पुढील हप्ता मिळण्यास अडचणी येऊ शकतात. मी तुम्हाला आताच सांगितलेलं आहे की तुम्हाला जर 23वा हप्ता पाहिजे असेल, विना अडथळा तुम्हाला 23वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये बघायचा असेल तर तुम्हाला ही ई केवायसीची प्रक्रिया पूर्ण करणं अत्यंत गरजेचं असणार आहे. बांधवांनो, त्यामुळे तुम्ही ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून घ्यायची आहे. अशा प्रकारे मी तुम्हाला या पीएम किसान योजनेच्या नवीन अपडेट विषयी माहिती या व्हिडिओमध्ये दिली आहे. त्याचसोबत 23वा हप्ता हा तुम्हाला कधी मिळेल याची सुद्धा माहिती या व्हिडिओमध्ये दिली. अशाच नवनवीन योजनांच्या माहितीसाठी आणि सरकारी योजनांच्या पुढील अपडेटसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.